तर हे मिनिस्टर ऑफिस आहेत. अशा प्रकारचे पूर्ण किल्ल्यावरती 350 बिल्डिंग्स होते. ह्या बिल्डिंगवरती पूर्वी छत होतं. लाकडी सागवानी बांधकाम आणि मातीची नलीची कुंभार कौल. इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यांनी कर्नल पार्थर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818ला खालच्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि किल्ल्यावरचं दारुकोठा उद्ध्वस्त केलं. किल्ला 11 दिवस जळत होता. जेवढी लाकडी बांधकाम होती तेवढी पूर्ण जळून गेली. वरचं छत पूर्ण जळून गेलेलं आहे. मला फक्त पूर्ण किल्ल्यावरची पडक्या इमारती पाहायला मिळतील बघा. आणि समोरची शिवाजी महाराजांच्या राणी आहेत. This is the ministry office and this was basically destroyed by the cannons from the British. This area was burning for around 11 days. आपण हे बघून घेऊ मग आपण पुढे जाऊया. This is the Queen's Palace, Rani Mahal. This is one chamber is for one queen. तरी रायगडावरती 6 राहायच्या, 2 राण्या बाहेर राहायच्या. There are 6 chambers, each for each queen. पहिले त्यांची पट राणी राजगडावरती राहायची, गडावरती राजगड, आणि दुसरी राणी पाचडगावमध्ये. Remaining 2, one of the queens used to stay at Rajgarh and the second queen stayed in the village known as Pachad. So these are the chambers. एक मिनिट. जाताना येताना न तुम्ही नाही देता पण जाताना आवश्यक वस्तू दिले द्यायच्या की पाचाड्या गाडी राष्ट्रमाता जाऊ महाराजांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा न भेटण्याचा वाडा बांधलेला आहे आणि महाराजांची सेवा करण्यासाठी हे धान्यांचं कोठार आहे. This is the granary and where the food grains used to be stored. 22, 20 and 11 feet. Correct. Okay. समोरचा गेट आहे. या गेटला पालखी दरवाजा म्हणतात. पालखी म्हणजे जिथून आपण किल्ल्यातून तुम्ही आता पाठीमागून आला तो मेना दरवाजा आणि हा पालखी दरवाजा. तर पूर्वी मेना आणि पालखी असे 2 प्रकार होते. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. मेना बंदिस्त, पालखी ओपन असायची. आणि ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. इथून 500 पायऱ्या खाली उतरलं खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा पाहायला मिळतो. त्याला पालखी दरवाजा म्हणतात. आणि पूर्वी जर पालखी किल्ल्यावर यायची असेल तर इथून यायची आहे गेटमधून. इथून आली की राजवाडा, सिंहासन दरबार इकडे म्हणजे पालखी जायची. अच्छा. Okay, now I'll just explain what he said. This is basically the Palki Darwaza. This is from where the males used to enter, and that was Meena Darwaza. Behind. The entrance is comprised of 500 footsteps. This gives direct access to the Sinhasan, the throne of the king. त्या समोर गेट टोक दिसतो बघा, भगवा झेंडा आहे समोर, दिसतं का? समोर ते टकमक टोक आहे, पनिशमेंट पॉइंट. ओके. चोरी लबाडी केली का तिथून ढकलून दिलं जायचं. 1200 फूट खाली फोडलं. तिथे जाऊया का? नाही, इथून नाही, पुढून. तो खूप लांब आहे तिकडे. ओके. Basically there is a you can see my finger, that point there, that's where the prisoners or those who were punished were thrown off the cliff, and it's known as Takmak Point. टकमक टोक आणि समाधीतून आम्ही जाते. तुम्हाला लांबून माहिती आहे. हां दर्शनाला जायचं तुम्हाला. आता बघा समोरची भिंत आहे ना, त्या भिंतीपासून तर या पाठीमागच्या भिंतीपर्यंत आपल्याला हा पूर्ण प्रशस्त राथा राजवाडा. एकावर एक 2 मजले होता का पूर्वी, जे उद्ध्वस्त केले त्यामुळे पूर्ण जळून गेलेले आहे. त्या महाराजांचं निधन याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1680 ला इथे आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. या चौथीवरती आपल्या महाराजांचं निधन झालं बघा इथे. आणि जन्म आपल्या महाराजांचा शिवनेरीवरती झाला. फक्त 50 वर्षाच्या महाराजांना आयुष्य लाभलं. इथे रायगडमध्ये वास्तव्य केलं बघा. त्यांचं निधन इथे झालं. त्यांची चिता इथून 2 किलोमीटर अंतर ते मोठं मंदिर बघा दिसतं. छोटं घुमट आहे साईडला, ती आपल्या महाराजांची समाधी. हा तिकडे छोटं घुमट बघा साईडला आहे. ते मोठं आहे ते मंदिर आहे आणि साईडला आहे ते समाधी. अच्छा. ओके. All right. That's the temple, and besides that temple, and that's where the Shivaji Maharaj took samadhi. And this is actually Rajwada, and this is where Shivaji Maharaj used to sit and used to address people. It is told that this is where he took his last breath in April 1680. Okay. 3 टाकी आहे. तिथे पिण्याचं पाणी साठवलं जायचं. काही साईडला इकडे गंगासागर तलाव आहे. तिथून पानकरी कावडीने पाण्यानं महाराजांनी इथे साठवलं जायचं पिण्यासाठी. Okay. This is where the drinking water used to be stored. ते त्यांचं स्नानगृह बघा. 400 वर्षापूर्वीचं अटॅच बाथरूम. हे स्नानगृह. हे आपण त्याला बाटप किंवा स्विमिंग पूल म्हणतो. त्यांचं आंघोळ करायचं ठिकाण महाराजांचं. Okay. This is like an attached bathroom, and Shivaji Maharaj used to have his bath here. स्वच्छतागृह. Okay. This is the washroom kind of thing. So look at it carefully. This is the mint, Taksala, as you can see. टाक्सर म्हणजे त्या कॉइन घडवलं त्याची पूर्वीची रिझर्व्ह बँक होती बघा. शिवऱ्याहून राजमुद्रा. Actually, the coin is still available at Mumbai. It's in near Churchgate Fort. आता बघा हे जे 2 स्तंभ आहेत याला इतिहासामध्ये विजय स्तंभ किंवा सप्त मनोरे म्हणतात. ओके. आता हे एकावर एक असे 2 मजले होते. आता तुम्हाला 2-2 मजली पाहायला मिळतात. असे एकावर एक 7 मजले होते बघा. 7 होते. 7व्या मजल्यावरती पाण्याच्या कारंज्यावरती उडवलं जायचं आणि याला विजय स्तंभ देखील म्हणतात. जर शिवाजी महाराजांनी कुठे गड जिंकला, दुसरा किल्ला जिंकला
त्यांची वरती पेटवली जायची, म्हणजे इतर किल्ले तरी खालच्या गावातील लोकांना समजलं पाहिजे शिवाजी महाराज जिंकून आले म्हणून. ओके आणि ओके. ही किल्ल्याची समोरची बाजू फ्रंट साईड आहे Front side. आणि ही राजधानी असल्यामुळे हा. हे दोन्ही स्तंभापूर्वी मखमली गोंडे दिव्यांनी पूर्ण सजवलं जायचं. I'll just explain it quickly. Now this construction which you can see here, it was like, now you can see only 2 levels, but and Shivaji Maharaj's time it was like 7 levels high. असे 11 तलाव आहेत. याचं नाव आहे गंगासागर तलाव. ओके ओके. असे पूर्ण 100 एकरावरती 11 तलाव आहेत. हा. 30 ते 35 फूट खोल खाली आहे. हा. 12ही महिने किल्ल्यावरती पाणी असतं. अच्छा. आणि म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674ला. ओके. तेव्हा काशीवरून अभिषेकाला पाणी आणलं होतं. ते अभिषेक केला आणि उरलेलं पाणी कलशमध्ये या तलावात होतं, तेव्हा त्याला गंगासागर तलाव म्हणतात. अच्छा 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 अच्छा. 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं अभिषेकाला. अभिषेकाला. हा. आणि ओके. उरलेलं पाणी याच्यामध्ये होतं, तेव्हा त्याला गंगासागर असं नाव हा दिलेलं हा आहे. हा हा. ते टकमोटक पनिशमेंट पॉईंट बघा दिसतं ना ते. ओके. आणि ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. Right. 1500 पायऱ्या इथून चालू होतात. पायी येणारे लोक पायी स्टेप चढून Ha ha ha. Okay, yeah, correct. If you plan to trek to the fort, then you have to come from that side. And if you're taking the ropeway, yeah, you have to come from behind. 1600 feet yeah, steps. Okay. हा. जिथे त्यांचं निधन झालं Hmm. इथे आपण उभे होतो. आपल्या महाराजांचं स्वयंपाकघर किचन रूम होतं इथे बघा. Okay. पूर्वीचं खलबत्ता बघा कोकणामध्ये असतं बघा. हा. उखल. Okay, this is the kitchen. This is where the food was prepared. And this, by the way, it's for food grains. वो गहू बिहू, yeah, wheat and all used to be pounded here so that it to make. हे त्यांचं त्याला सचिवालय म्हणतात. म्हणजे 365 किल्ल्यांचं जे लिखाणकाम होतं हा. स्वराज्याचं ते या ठिकाणी केलं जायचं. आणि जसं दिल्लीचे लाल किल्ले होते बघा, Correct, दिवाणी correct. हा. खास- दिवाणी खास म्हणजे खास लोकांसाठी मंत्रिमंडळांसाठी न्याय निवाडा. हा. आणि दिवाणी आम हा जनतेसाठी दरबार त्या भिंतीच्या पलीकडे हा. तिथे आपण त्या साईडला जाणार होतो बघा. Okay. आणि ज्या खिडक्या बघा दिसत तुम्हाला, हे खिडक्या याला टेहळणी बुरुज म्हणतात. वॉच टॉवर म्हणजे पहारा करण्यासाठी या चारी बाजूने पहारा होता याला. Okay, these are the watch towers. These small windows here. And basically this is the office, and beyond that office there is a Diwane Am and Diwane Khas. So it's like a corporate office only. So mixed with his residence. So this is what it is. हे काय चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. सांगतो ना, समोरची खिडक्यांची रूम आहे ना अष्टकोनी, हा हा. हा समोर त्याला बाल्कनी किंवा गॅलरी म्हणतात. ओके. शिवाजी महाराज त्यांच्या राजवाड्यातून रोज सकाळ संध्याकाळी आरामासाठी या ठिकाणी आरामाला यायचे बघा. हा. आपण घराची बिल्डिंग कोणती ही? हा समोर चौकोनी रूम ते चौकोनी. हा. इकडची अष्ट खिडक्यांची आहे ती. हा, ही खिडकीवाली. खिडकीवाली इथे आराम करायला आहे. Secret म्हणजे त्यांची बाल्कनी होती बघा. ओके. बाल्कनी. आता हा चौकोनी रूम आहे. हा. हा 10 बाय 10चा रूम आहे. कोपऱ्यामध्ये 10 ते 12 पायऱ्या खाली उतरले खाली सिक्रेट म्हणजे कुणी कुठच्या किल्ल्यावर जिंकायचं असते त्याची मेन चर्चा इथे केली जायची. अच्छा अच्छा. आणि त्या गुप्त चर्चेचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. इतर किल्ल्यांच्या गावांच्या बातम्यांमध्ये डिस्कस होते. Okay. All the secret stuff used to be discussed in this area. It is called chamber of secret discussion, and that's where Shivaji Maharaj used to come and watch out to his whole fort area. ते हिरकणीचं बुरुज आहे बघा. तुम्ही रोखी ते लाईटीचे पोल आहेत ना, हा हा. तो डोंगर हिरकणीचा कडे तिथून हिरा गळून वाळासारी खाली Ha. So one thing I know, that's the Hirkani wall, which you can see my finger is pointed in that side there. So I know the story about the Hirkani Burj, and the thing is that Hirkani was a female. She was a lady who used to sell milk at the fort. So what happened is one day she got left back at the fort and the doors were closed. So she wanted to go back to her baby who was in the village below. So what she did was she climbed that cliff and she went down from there, and when Shivaji Maharaj came to know this, he asked her to do it again, and she did it again, and so Shivaji Maharaj was very happy. So in her memory and to celebrate what her achievement, he built a wall commemorating Hirkani. So that's the reason why it is called as Hirkani Burj. हिरकणी बुरुज. So yeah, this dog, the dog reminds me of this dog Waghya. So Shivaji Maharaj had a dog known as Waghya, and you'll get to see the statue of that dog also in some time. Let's hope. आता आपण कुठे चाललो? आता दिवा आहे ते आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. ओके. नाव वी आर गोइंग टू दिवाने आम. हो. अरे हे मला घेऊ. वरती जाऊन हा, आधी हे घेऊया. बुटं खाली करा. बुटं खाली काढून देते. हा, ते खाली काढून. तुम्ही येतात वर. Ha. So this is what I was wanted to see. Okay.
ना हे सिंहासन आहे. राईट. आता हे छत्र हे आता याला मेघडंबरी म्हणतात. अशा प्रकारचं पूर्वीचं 32 मनाचं एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो मन सोन्याचं रत्नजडी सिंहासन ते इंग्रजांनी लुटलेलं बघा. आता हे पंचधातूचं 1985 मध्ये स्थापना केलेली आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर जॅलिजन सिंग त्याची ते आठवण म्हणून बसले आहे. आतमध्ये पुतळा आहे तो 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचे 13वे वारसदार त्यांनी तो आतमध्ये पुतळा बसवला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि राज्याभिषेक इथे झाला होता 6 जून 1674 ला. या दरबारामध्ये पूर्ण 6000 लोकांची उपस्थिती होती बघा. 6,000. Okay, this is a very important place. This is the place where Shivaji Maharaj was anointed as the king, and at that time this was entirely made of gold. Weight of the gold was 1280 kilos. But what happened is during the time of the British, the gold was all looted. So they took away all the gold, and later on, after the British left, this was constructed out of Panchadhatu, right? So this is what it is, and the statue was placed by his successors in 2009. They're 13th generation of Sambhaji. आणि दगडी बांधकाम नंतर बांधलेलं पेशव्यांनी नंतर जे विटाचं बांधकाम आहे ना हे नंतरचं आहे. महाराजांनी 17व्या शतकामध्ये त्यांनी विटाचं बांधकाम केलं पेशव्यांनी. अच्छा. आणि महाराजांची सत्ता 16व्या शतकामध्ये होती. हे पेशव्यांनी बांधलंय. पेशव्यांनी विटाचं बांधकाम पूर्ण. पण हे कशाला बांधलं? नाही त्यांनी त्यांची सत्ता होती ना, जवळजवळ 70 वर्ष त्यांची सत्ता होती रायगडावरती. त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी बांधकाम केलं. पण काही यूज नाही याचा? नाही, वापर काही नाही. ओके. सो दिस थिंग वॉज बिल्ड बाय द पेशवाज, बट आय एम नॉट शुअर फॉर व्हॉट दे बिल्ट. आणि राज्याभिषेकाला दोन्ही साईडने, सिंहासनाच्या दोन्ही साईडने 7 राण्या, अष्टप्रधान, आऊसाहेब, राजाराम महाराज, संभाजी महाराज यांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था इथे केली होती महाराजांनी. सो व्हेन शिवाजी महाराज वॉज anointed the king of this region, so his 7 queens, Sambhaji and all, they were Rajaram, they were sitting in this area here. So, and this compound here was filled with 6,000 people. So you can understand this area here. So 6,000 people were gathered when Shivaji Maharaj was Kali. So तर राज्याभिषेकला इथे 6000 लोकांची उपस्थिती होती. हा दरबार पूर्ण पॅक होता. पैठणी कापड, सागवानी छत, मखमली गोंडे, दिव्याने पूर्ण सजवलं जायचं. आणि 400 वर्षापूर्वी या ठिकाणी माईक सिस्टीम साऊंड प्रकार होता बघा. ह्या नगरखान्यापासून तर मोठ्या सिंहासनापर्यंत 200-2.25 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. आता आपल्याला जर 50 माणसासमोर बोलायचं आपल्याला माईक घ्यावं लागतं. तर पूर्वी इथे माईक सिस्टीम नव्हती. जरी महाराजातून जरी हलवा आवाजामध्ये बोलले सिंहासनामधून त्या चारी कोपऱ्यामध्ये आवाज जायचा. आणि त्या चारी कोपऱ्यामधल्या कुठच्याही 6000 पैकी व्यक्तीने कोणी बोललं तर ते महाराजांपर्यंत स्पष्ट काय जायचं. सिस्टीम आजही आहे. त्याला वातावरण शांत लागतं. टिचकी जरी वाजवली आवाज तिथे जायचा, तिथला आवाज इथे यायचा. Oh, so you know there's a bit of science involved here. The thing is, Shivaji Maharaj used to sit there, right? But for a person who's sitting here to listen to what Shivaji Maharaj has said, it's kind of difficult. But that in those days it was possible because they had some kind of mechanism by which they used to basically what we learn in physics, like sound waves and also. That's what they used to do. So a person sitting here, would even be able to listen to Shivaji Maharaj, clapping his hand or his fingers or whatever. Interesting to note. My voice is also echoing here. आता हा गेट आहे ना पाठीमागे, याला नगरखाना म्हणतात. उंची 52 फुटाची याची. वरती नगारे वाजवले का किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. 500 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. तर याच्यावरती नगारे वाजवलं का तो दरवाजा पूर्वी बंद केला जायचा. तर त्याला नगरखाना म्हणतात. This is like the closing alarm. To address the people at the main gate to close the gate, the Mahadarwaja as it's known. Okay. इथे पूर्वीचं दगडाचं भांड आहे. This is a small water tank. This is for the horses. Small water tank for the horses. So you can imagine, like, still it is there. So basically the contents of this fort, it was basically carved out of stone. So and there are a lot of remnants of lead also. So because of that the fort is still standing in spite of being so many years old. It's almost like I think 400 years old. And to build it at such a height is a very architectural marvel kind of thing. हे दारू कोठार आहे. इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यांनी कर्नल पॉर्थर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 खालती एक डोंगर आहे त्याच्यावरती तोफा चढवल्या. कलकई नाही, डोंगर आहे खाली. कलकई नाव आहे त्याचं. पोटल्याचा डोंगर म्हणतात. पोटल्याचा डोंगर. अच्छा. तर त्याच्यावरती तोफा चढवल्या आणि ते दारू कोठार उद्ध्वस्त केलं. तर गडावर 350 बिल्डिंग्स होते लाकडीचं. तर त्याच्यावरती दारू पूर्ण ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण 11 दिवस केला झालं होतं. 11 दिवस लाकडी बांधकाम पूर्ण जळून गेले. तर त्याला दारू कोठार म्हणतात. तेव्हा the explosives or the gunpowder used to be stored here, and the British basically they
shot it down, and because of that there was a massive fire. 1880. In 1880 there was a massive fire, and because of that 350 buildings were there, and wooden construction, and it all got destroyed. Yep. So this is I'm trying to cover up as much as I can because the battery on my camera is about to die. तर हे ड्रेनेज सिस्टम आपण जे सिंहासन दरबार पाहिलं ना, Yeah. तिथून पावसाचं पाणी इथून बाहेर यायचं, म्हणजे 400 वर्षापूर्वीची संकल्पना आहे. सिंहासन दरबारामधलं पाणी इथून बाहेर यायचं ड्रेनेज लाईन. Okay. जी मूर्ती आहे याचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे, आणि ते 1974 मध्ये स्थापना केली आहे. इंदिरा गांधींची असते. Indira Gandhi established this. So you can see this here. Matlab, she was present when the statue was placed here. On this special occasion as a chief guest. किल्ल्याची फ्रंट साईड आहे. This is the front side of the fort. आणि हा जो मोकळा परिसर आहे मैदान, या मैदानाला होलीचा माल म्हणतात. होली जशी कोकणामध्ये बघा होलीचा सण साजरा, तर पहिला होलीचा मान म्हणजे पहिली होली इथे पेटवली जायची रायगडावरती, आणि इथे पेटवली की इतर किल्ल्यातून गावातून दुसऱ्या किल्ल्यातून पेटवली जायची. म्हणजे राजधानी असलेली पहिला मान इथे दिला जायचा. आणि पूर्वी जो कोणी जलत्या होलीतून शिवाजी महाराजांनी टाकलेले नारळ, जो कोणी हाताने काढलेले बहादूर सेवक सरदार, त्याला महाराज पूर्वी 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक घोडा इथे बक्षीस म्हणजे गिफ्ट दिले जायचे. इथे ते पेटवली जायची, जागेवर पेटवली जायची. समोरची मोठी इमारत ही मार्केट आहे पूर्वीचं. 800 फूट लांबी आणि 40 फूट रुंदी आहे. 22 44 दुकान आहे. 44 दुकान आहे. आणि हाईट आता मार्केटची रचना म्हणजे कशी आहे, आगे दुकान आणि पिछे मकान. आणि त्याची रचना बघा, आतासारखं अतिक्रमण नाही मार्केटचं, रस्त्यावरती पायऱ्या. आता मार्केटच्या पायऱ्या रस्त्यावरती असतात. पूर्वी मार्केटच्या पायऱ्या मार्केटच्या आतमध्ये होत्या, म्हणजे त्याचा इतरांना त्रास होऊ नये. पाठीमागे मोठी इमारत, त्याला हत्तीखाना म्हणतात. तुम्ही आता मोठी इमारत नगरखाना पाहिला बघा, तो बाहेरच्या बाजूला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांनी 2 मोठे हत्ती, बलाढ्य हत्ती गडावरती राज्याभिषेकाला आणले होते. तर तुम्ही राज्याभिषेक छायाचित्र पोस्टर पाहिलास, त्याच्यामध्ये व्यक्ती महाराजांना व्हाईट कलरची कॅप करून मुजरा करत आहेत बघा. त्याचं नाव आहे इंग्रज वकील, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. तर तो पायी आला होता राज्याभिषेकाला, आणि आपल्या महाराजांचा राज्याभिषेक कशा प्रकारे झालं तर इंग्रजांनी त्याच्या डेअरीमध्ये लिहून ठेवलं, म्हणजे त्यांनी नोंद करून ठेवली होती. राज्याभिषेकाचं वर्णन त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि जेव्हा तो त्या गेट समोर जाता का त्याला 2 हत्ती पाहायला मिळतात, बलाढ्य हत्ती. तो इंग्रज विचार करू लागतो, आज मी 2 पायाचा माणूस पायी येतात, म्हणजे एवढी दमछाक झाली, मी एवढा दमलो. या राजाने 4 पायाचे एवढे मोठे बलाढ्य हत्ती गडावर कसे आणले असतील. तर ते त्यांची दूरदृष्टी महाराजांची, त्यांनी लहान पिल्ला असतानाच पालखीमध्ये किल्ल्यावरती आणलं होतं. त्यांचं पालन पोषण त्यांनी इथे केलं बघा. त्यांना मोठी इथे वाढवलं, इथे हे त्याच्या इंग्रजाच्या लक्षात नाही आलं बघा. Okay. Yes. See, this is like an important thing. The thing is that nowadays what you see outside shops, the stairs are relatively outside the shop and on the road. So there is no place to walk sometimes. So in those days, Shivaji Maharaj basically actually त्यांनीच सांगितलं असेल ना की असं करा, बरोबर. So you can see the stairs. The stairs are inside the shop. They are not outside on the road, because the road is meant for people to walk. So you can see that kind of planning at such a height. Even at such a height, the kind of planning that was done here. Imagine the roads of Mumbai if people like Shivaji Maharaj were around, and it would be such a different story. Now all we see is like encroachment and encroachment. This is the way to do things. So as you can see, if you want to shop here, there is to come on the horse, and you can shop for whatever you want. Yeah. आगे दुकान पीछे मकान. Few days ago there was a festival here. It was known as Raigad Mahotsav. I couldn't come for the festival, but at that time this area was, I think it was completely decorated, right? It was like exactly the way it was during the time of Shivaji Maharaj, excluding this destruction here, but otherwise everything was there. Even horses were घोडे पण होते. नाही, ते घोडे आलेले तेव्हा. Okay. So 6 horses were also brought here for the Raigad Mahotsav, to give that extra, feel to the festival, and lots of programs were also hosted. I'm sorry if I'm out of breath here because it's too much to walk. Oh, this is quite a view here. Hey, नंतर. My goodness, they are selling stuff here. Punishment point आहे. Oh God. इथून ढकलून दिलं जायचं कोणत्यामध्ये पण. हातपाय बांधून कोणत्यामध्ये भरायचं, तिथून ढकलून दिलं जायचं. So this is the punishment point.
whatever prisoners who were sentenced for punishment or life sentences, they used to be thrown from here. So you can see this here. It used to be thrown from this cliff, and it's called a Takmak Point. त्याची माहिती देणार हां. फक्त फोटो आणि दर्शन इथून तुम्हाला माहिती देणार. आम्ही तिथपर्यंत जात नाही Okay. कारण वादग्रस्त आहे ना ठिकाण. हां तर ते होतं मोठं मंदिर बघा तुम्हाला दिसतं इथून समोरचं. हां इथून कसं तुम्हाला ते मस्जिद टाईप दिसतं बघा ते. बरोबर. हां ते त्याला तसं बनवलं गेलं बघा. हां ज्यात आपल्या शंकरची मंदिर आहे. बरोबर. म्हणजे मोगल लोकांना लांबून पाहिलं तरी त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर मस्जिद आहे तिथून नमाज पढून तिथून निघून जायचे. म्हणजे त्याच्याविषयी त्याचा आदर निर्माण हवं या दृष्टीने. त्याचे दरवाजे पण लहान आहेत. पहिले ते लोक पण म्हणजे आधी तिथे शंकराचं हे देऊळ होतं. शंकराचंच मंदिर आहे फक्त त्याला ते त्या मोगल लोकांना त्याविषयी आदर निर्माण हवा दूरदृष्टी महाराजांनी होऊ नये असं काही बांधलेलं आहे. ते आपली शंकराचं वाडे. The Mughals were out to invade India and capture as much of India as possible, right? So what Shivaji Maharaj did was that in order to create respect in the minds of the Mughals for Lord Shiva, or for the territory here, he constructed there was a Shiv temple there, right? There is a Shivling over there, and he constructed the dome, and the construction work is exactly like a Mughal like a dargah, correct? So that was his kind of thinking in order to generate a respect in the minds of the Mughals here, Mughals who used to come here, so that they do not desecrate or destroy the structure over there. So आणि त्याच्या पलीकडे एक छोटासा नगरखाना आहे. छोटी आपण मोठी इमारत पाहिली ना हां अशा टाईपचं छोटीसा नगरखाना आहे. हां नगरखान्याच्या तिथून तुम्ही आतमध्ये गेलात तर महाराजांची समाधी आहे. हां 1926 मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाधी बांधलेली आहे. हां आणि समाधीच्या साईडला त्यांचा विश्वासू वाघ्या कुत्रा हां ज्याने जलत्या चितेमध्ये वायुस्फोटावर उडी घेतली होती. वाघ्या कुत्रा स्टोरी माहिती आहे. जळत्या चितेमध्ये हां जी चिता पेटवली ना त्याच्यामध्ये उडी घेतली. त्याच्यावर आता वाद चालू आहे. वादग्रस्त ठिकाण आहे ते. हां 2 वर्षापूर्वी तो तोडला होता. तर त्याला आता पोलीस सिक्युरिटी इमारत आहे. त्या इमारतीच्या दुसऱ्या पायरीवर नाव आहे हिरोजी इंदुलकरांचं. यांनी रायगडचं बांधकाम केलं 14 वर्षामध्ये. त्यांचं पूर्ण नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर जेव्हा बांधकामं पूर्ण झाली तेव्हा महाराज म्हणतात की शबाश हिरोजी तुम्हाला बक्षीस का हवं आहे. तर ते हिरोजी काय म्हणतात आर्किटेक्चर की मी महाराज बक्षीसाठी बांधकाम केलं नाही आहे. तर महाराज म्हणतात हिरोजी तुम्हाला बक्षीस काही ना काहीतरी घ्यावं लागेल. तर ते हिरोजी काय म्हणतात की महाराज हिरोजी म्हणतात जेव्हा माझी वेळ येईल हे बक्षीस मी नक्कीच मागून घेईल तुमच्याकडनं. तर त्यांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. तर त्यांची मिरवणूक इथूनच त्यांची मिरवणूक त्या मंदिराच्या दर्शनाला जाताना तर आर्किटेक्चर तिथे येऊन उभे राहिले म्हणाले की महाराज थांबा इथे माझी आता वेळ आलेली आहे. तर ते म्हणतात महाराज म्हणाले की आम्ही तुम्हाला पहिलेच वचन दिलं होतं 10 गावची वतनदारी घोडे हत्ती हिरे जे वाटेल ते मागा आम्ही तुम्हाला ते देण्यास. ते हिरोजी काय म्हणतात की महाराज मला तुमच्या मंदिरामध्ये जाताना उजव्या पायाचा स्पर्श जिथे होईल त्या पायरीवर फक्त माझ्या नावाची पाठी लिहिण्याची मला परमिशन द्या. तर महाराज म्हणतात की इथेच काय मागताय. जर तुम्हाला लिहायचं असेल ना तर तो मोठा नगरखाना मेन गेट महादरवाजा त्या गेटवरती लिहा. पण हिरोजी काय म्हणतात की महाराज मला ते बक्षीस इथंच हवं आहे कारण की तुमच्या उजव्या पायाची डोल आणि उजव्या पायाचा स्पर्श ज्या पायरीवरती होईल पायरीवर फक्त माझ्या नावाची पाठी पाहिजे. त्यांच्या नावाची पाठी लिहिण्याची परमिशन दिली सेवेचे ठाई तत्पर. तुम्ही महाराष्ट्र फिरले तर महाराष्ट्रामध्ये महाराजांचे 66 किल्ले आहेत. परंतु कुठच्याही किल्ल्यावरती महाराजांनी आपलं स्वतःचं नाव नाही. कुठच्याही किल्ल्यावरती ना कुठच्या राजधानीवरती नाही. परंतु एका आर्किटेक्चरचं त्या ठिकाणी नाव आहे. त्या ठिकाणी रायगडाचं बांधकाम होतं. So Hiroji Indulkar was the architect, and he was rewarded by Maharaj. None of the forts of Shivaji Maharaj's fort will you ever see anyone's name imprinted. But for Hiroji Indulkar, he made a special kind of gesture. महाराज म्हणले तुम्हाला सगळं मोठी काय पाहिजे ते मागा. And he had specifically asked Hiroji to ask for any gold or any jewelry, but Hiroji Indulkar he told ki he wanted some मी स्वराज्यासाठी काम केले. So he was like a true soldier and a servant of Shivaji Maharaj, and in a way he worked for Swarajya and for the purpose for which Shivaji Maharaj was fighting and struggling all his life. काशीवरून कविभूषण आले होते. तर भूषण त्यांच्या आणि महाराजांची पहिली मुलाखत त्या मंदिरामध्ये झाली. तर त्या कविभूषणे शिवाजी महाराजांवर 350 काव्य होते. त्यामधलं पहिलं काव्य असं होतं की काशी हूँ की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर न होती शिवराय तो सबकी सुन्नत होती. असं त्याने काव्य असलं होतं. आता माहिती संपल्यानंतर आम्ही प्रत्येक ग्रुपला 4 शेर सांगतो. पहिला शेर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्र शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या काल्या मातीला. अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या जिजाऊंचा पुन्हा एकदा शिवबा पाहिजे. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, आणि या महाराष्ट्रात राहता शिवरायांना विसरेल त्याला खरोखरच हिजड्याची जात म्हणतात. अरे बाप. Storage of armors that we saw that there, where all the armory was stored. So the British actually destroyed all the armory by shooting a cannon, and 350 houses were set on fire because all they were like wooden houses, no? So they got destroyed in that blaze. So this fort has seen a lot of destruction, I must say. But it's a big fort. It's a big fort. Actually, Raigad was known as Rairi when it was built. Originally, when it was built, and it was under the hold of the Moreys. But Shivaji Maharaj, he captured this fort from the Moreys in 1656, and after capturing it till 1689, the fort was under his control. But in 1689, what happened was Zulfikar Khan, he captured it, named it Islamgarh. So after 1689 till 1707, this fort was under the rule of the Mughals. But in 1707, the Marathas, with all their force, they recaptured this fort from the Mughals, and then the rule of the Marathas was there for more than 100 years. That is, to be precise, it was till 1818. Why 1818? Well, it was because in 1818 the British, they came with all their might, all their divisive tactics, and the armory and all, advanced armory. In those days, obviously, they had advanced armory compared to anyone in India. So what they did was they put up cannons on a hill that was close by to this fort. I think that the guy told me it was known as Potla. But I read, before coming here, I read that there was this hill known as Kalkai, and from there the cannons were shot, and ultimately it was destroyed. The fort was destroyed. Okay, this is a long trek, man. I wish I had a horse. Yeah, this area. It is actually meant to be ridden on a horse, yeah. Because walking is like, I seriously lose a lot of weight here. Yeah, this is like weight loss, man. Weight loss program. This is huge. But one thing is there. Wait, let these guys go. We are close by. We are nearing the end. So you can understand, like, Shivaji Maharaj had such great foresight. I mean, it was a place where Lord Shiva, Shiva, there was a Shiv temple actually there. So what he did was he constructed a masjid-like structure on top of it, so that the Mughals gave it more respect and did not destroy the temple. Because as it is, that the Mughals were destroying all these temples all over India, and they were building mosques over them. And I can give you examples, but not a so anyways, you can find them out for yourselves. But those times were like that, because everyone was in search of power. Everyone wanted a bigger kingdom, a bigger empire, and that's how it has always been. So in the world today also, we see the same thing. There is no change. Only technology changes, but the mindset of people is always the same. There will be good people, there will be bad people. And Shivaji Maharaj was one of the good people,
a brave man, you know, and that's the reason why I'm here, because from history we learn how to. जेवण नाही हो, नंतर बघू. हां हां अच्छा, मग खाली जाऊ. हां हां थँक यू. So yes, that's the reason why I am here. Correct? That is the reason why. Oh shit, my shoe is getting ripped. So we are inside the temple, and the temple has the appearance of a mosque. Why? I told you why. Other time? Sure. I must say the construction work, mind blowing, man, mind blowing. Because in the olden days, I don't know how they used to cut these rocks, because it's like hard kind of thing, and it just has stayed for the longest period of time, man. So we'll enter inside now. Okay. Can you hear me? It's all echoing inside. Oh my. This is Lord Hanuman. I don't know what this is for, but the voice is echoing. It's definitely echoing over here. It's great, man. So now I'm going inside. I'll just put some light so that you'll be able to see. Light. Where's my light? Come on, where's the light? Yeah. So hopefully you can see now. You can see? Okay. So this is the Shivling. So you can imagine this is a very old Shivling. It's been there since the time of Shivaji Maharaj, and you can see this, right? Yeah. Amazing, right? It's a bit dark in here. There's only this little light over here. Okay. This is where Chhatrapati Shivaji Maharaj's Samadhi is there. Okay. I just hope this place is maintained very nicely for, hundreds and hundreds of years, so that the generations which come at a later stage in life, they also get to see, this great piece of history. And truly, this man is a great man. He is a legend for for generations to come, man. And because he is a person who personifies bravery, courage, and everything.